ची बेडी या मालिकेच्या 10 फेब्रुवारीच्या भागामध्ये आरुष आता फोन ठेवून डायरेक्ट लपायला जातो. तोपर्यंत तिथे विशाल येतो. विशालला आपला फोन बाहेर राहिलाय ही आठवण होते. मग ताबडतोब तो फोन घेण्यासाठी येतो आणि तिकडे आरुष नसतो. त्याला हायसं वाटतं, नशीब आपला फोन कोणी पाहिला नाही असा विचार करत तो फोन घेतो. पण त्याला माहीत नसतं फोनमधला डाटा किंवा फोनमधले मेसेज ऑलरेडी पाहिलेले गेलेले असतात आणि बरोबर व्यक्तीपर्यंत ते मेसेज पोहोचवले गेलेले असतात. आता मात्र इकडे विशाल तो मोबाईल घेतो आणि पुन्हा एकदा एंगेजमेंटसाठी आतमध्ये येतो. विशाल आत येतो आणि म्हणतो, आपण एंगेजमेंटचे विधी सुरू करूया का? यावरती आता मात्र विशालची आई म्हणते, चल, अरे लवकर चल, किती उशीर झालाय, सगळेजण तुझी वाट पाहत आहेत बाळा. आणि ती विशालला आत घेऊन येते. विशालला आत आल्यावरती राजश्री म्हणते, चला एकमेकांना अंगठ्या घाला आणि आता विधी आपण संपूर्ण करूया. मग गुरुजी आता एंगेजमेंटचे विधी करण्यासाठी सुरुवात करतात. एंगेजमेंटचे विधी सुरू होतात. इकडे विशाल आणि सिंधू दोघंजणं सोफ्यावरती बसलेले असतात. गुरुजी सांगतात, आता तुम्ही नवीन जीवनाचा पाया रचण्यासाठी चाललेले आहात. त्याची ही पहिली पायरी आहे. या पहिल्या पायरीवरती एकमेकांचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे असं म्हणत गुरुजी आता सगळे विधी समजावून सांगत असतात. आणि सिंधू जीवाच्या वरती ते सगळे विधी करत असते आणि तिला राघवसोबत आपल्या लग्नाचे क्षण आठवतात आणि दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. राघवला सुद्धा आपल्या लग्नातले सगळे विधी आठवत असतात. सिंधूच्या गळ्यामध्ये घातलेलं मंगळसूत्र, त्यावेळेची सिच्युएशन, हे सगळं आठवत राघव तिथे उभा असतो. राजश्रीचा पण ऊर दाटून आलेला असतो. ज्या लेकीला आपण लेकीसारखंच वाढवलं, सून म्हणून कधी बघितलं नाही, आज तिचा साखरपुडा पाहावा लागतोय. इकडे आता मधू मात्र खुश असते. ती अगदी लवकरात लवकर साखरपुडा, लग्न उरकून सिंधू सावीला इथून निघून जावते असा विचार करत असते. पण नियती मधूसोबत एक वेगळाच खेळ खेळणार असते. नियतीचा खेळ कोणालाही कळलेलाच नसतो. इकडे मात्र अन्वीची धडपड चालू असते. ती आरुषला सांगत असते, काय रे आरुष, तू मेसेज करलायस खरं त्या मुलीला, पण ती मुलगी येईल ना? ती मुलगी येईल ना इथे? आरुष म्हणतो, काळजी करू नकोस, नक्कीच येईल ती मुलगी, कारण मी ना त्याच्या मोबाईलवरूनच मेसेज पाठवला आहे ना. तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. अन्वी सांगत असते, हा साखरपुडा व्हायच्या आधी ती यायला पाहिजे रे. आरुष म्हणतो, आपण वाट तर बघूया. गुरुजी सांगतात, साखरपुड्याचे विधी संपन्न झालेले आहेत. आता एकमेकांनी अंगठी एक्सचेंज करायची आहे. अन्वी आरुषकडे पाहते, काय रे, आता तर शेवटचा साखरपुड्याचा विधी आला, अजूनही ती मुलगी आली नाही आहे, काय करायचं? पण दोघांकडे काही ऑप्शनच नसतं. अखेर आता सिंधूला विशालच्या बोटामध्ये अंगठी घालण्यासाठी सांगितल्यावरती इकडे राघव अस्वस्थ होतो. सिंधू अंगठी घालणार, राघव जोरात ओरडतो, थांब. असं म्हटल्यावरती सगळ्यांना धक्काच बसतो. सिंधूला अंगठी घालण्यापासून राघव का थांबवत आहे कुणालाच काही कळत नाही आणि सिंधू आश्चर्याने भरलेल्या डोळ्याने राघवकडे पाहायला लागते. त्यावेळेला अन्वी विचार करते, अचानकपणे सिंधू मामी विशालसोबत साखरपुडा करते हे राघव मामाला बघवत नाहीये. तो इन्सिक्युअर होतोय म्हणून तो हे सगळं बोलतोय. आज जर राघव मामामुळे साखरपुडा मोडला तर सगळेजण राघव मामाला ब्लेम करतील आणि या कपटी विशालचा खरा चेहरा समोर येणार नाही. आमच्याकडे याच्याविरुद्ध पुरावे आहेत आणि आमचा प्लॅन यशस्वी झाला तर विशालच दोषी आहे आणि त्याच्यामुळे साखरपुडा मोडेल, म्हणजे राघव मामावरती ब्लेम सुद्धा येणार नाही. यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत अन्वी आता तो विषय बाजूला टाळत सांगते, विशाल, हा साखरपुडा टॅक्स शिवाय होणार नाही. विशाल म्हणतो, काय टॅक्स, कसला टॅक्स? यावरती अन्वी सांगते, विशाल, तुला फॅमिली टॅक्स द्यावा लागेल. विशाल म्हणतो, फॅमिली टॅक्स? बोल बरं, कुणाला किती फॅमिली टॅक्स द्यायचा आहे? यावरती अन्वी सांगते, हे बघ, मी, सावी, विनू आणि ही आमची रेश्मा मामी, आम्हाला चौघांना तुम्हाला 5,000 रुपये फॅमिली टॅक्स द्यावा लागेल. रत्नाकर म्हणतो, अन्वी, हे जरा जास्तच होत आहेत बरं. विशाल म्हणतो, असू दे, काही प्रॉब्लेम नाही आहे. यावरती अन्वी म्हणते, आजोबा, त्याच्याकडे खूप पैसे आहेत, हे तर त्याच्यासाठी नथिंग आहे काहीतरी. विशाल म्हणतो, ठीक आहे, सगळ्यांना 5,000 रुपये देतो. विशालची आई म्हणते, एवढंच ना, दे बरं विशाल पैसे. मग अन्वी सगळ्यांसाठी 20,000 रुपये विशालकडून काढून घेते. आता तरी साखरपुडा होणार का म्हणून मधू वाट पाहत असते. अखेर सिंधू आता विशालच्या बोटामध्ये अंगठी घालणार. ती अंगठी पडलेली खाली राघव उचलून देतो, ती सिंधूच्या हातात देतो. मग सिंधू आता जड अंतःकरणाने अंगठी विशालच्या बोटात सरकवते आणि आता इकडे सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. सिंधूने तर विशालच्या बोटामध्ये अंगठी घातलेली असते. अर्धे विधी पार पडलेले असतात. आता विशालने सिंधूच्या बोटामध्ये अंगठी घालणं बाकी असतं. विशालची आई सांगते, अरे विशाल, तू का थांबलेस? तू घाल ना सिंधूच्या बोटामध्ये अंगठी. सिंधू मात्र भरल्या डोळ्याने राघवकडे पाहत असते.
पण कुणाकडेच काही पर्याय नसतो. साखरपुडा तर होणारच असतो. पण इथे सिंधूने खूप मोठी युक्ती केलेली असते. रत्नाकर सांगत असतो, काय चाललंय सिंधू, काय होतंय तुला? तितक्यात ऋतुराज म्हणतो, दादा काही नाही. अगं सिंधू अंगठी घाल ना. काय चाललंय? तुझं बोट पुढे कर. विशाल अंगठी घाल सिंधूच्या बोटामध्ये. असं म्हणत सिंधूला हात पुढे करायला लावल्यावरती आता मात्र सिंधूच्या ज्या रिंगमध्ये अंगठी घालायची असते त्या रिंग म्हणजे त्या बोटाला तिच्या पूर्णपणे रक्त आलेलं असतं आणि सगळेच हादरतात. विशाल म्हणतो, सिंधू हे काय झालं तुझ्या पोटाला? सिंधूच्या पोटातून रक्त येत असतं. त्यावरती आता विशाल काही बोलतोय तोपर्यंत राघव सिंधूचा हात आपल्या हातात घेतो. सिंधू काय झालं असं म्हणत अन्वीला फर्स्ट एड बॉक्स आणायला सांगतो. फर्स्ट एड बॉक्स आणून त्याला मलमपट्टी करतो, ऑइंटमेंट लावतो आणि त्याला आता एक ड्रेसिंग पट्टीने पूर्ण कव्हर करतो. आता त्या बोटामध्ये अंगठी घालताच येणार नसते कारण ड्रेसिंग पट्टीमुळे पूर्ण बोट कव्हर झालेलं असतं. सगळेजण पाहत बसतात की नक्की काय घडते आणि राघवचं हे इतकं तत्परपणे वागणं सगळ्यांना जरी खटकत असलं तरी बोलणार कोण? कोणीच काही बोलतच नसतं आणि विशाल चांगुलपणाचा आव आणून बसलेला असतो त्यामुळे त्याला काही बोलता येत नसतं. मग हे झाल्यावरती अन्वी सांगते, आता तर साखरपुडा कॅन्सलच करावा लागेल ना, हा साखरपुडा आता होणारच नाहीये. यावरती मधू म्हणते, का काय झालं? तर मात्र आता अन्वी सांगते, का नाही होणार साखरपुडा माहिती आहे का? कारण या सगळ्यामध्ये आता ज्या बोटामध्ये अंगठी घालायची तेच बोट डॅमेज झालंय, मग साखरपुडा करण्याची वेळच येणार नाही. यावरती मधू सांगते, का? डाव्या हाताच्या बोटाला लागलंय ना, उजव्या हाताचं बोट तर सही सलामत आहे की नाही, उजव्या हाताच्या बोटामध्ये अंगठी घालता येईल. मधूला घाई झालेली असते. कधी एकदा हा साखरपुडा पूर्ण होतोय, कधी एकदा ही इथून निघून जाते, त्यामुळे ती घाईघाईतच उजव्या हाताच्या बोटात अंगठी घालून टाका असं सांगते. आणि खरं एंगेजमेंट रिंगचं जे बोट असतं त्यात अंगठी न घालण्यामध्ये राघव आणि सिंधू यशस्वी. विशाल सिंधूच्या उजव्या हाताच्या बोटामध्ये अंगठी घालतो. सिंधू नाईलाजाने अंगठी घालून घेते पण तिचा चेहरा मात्र पडलेला असतो. इकडे आता विशालची वहिनी खूप खुश असते आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. आता अजूनही अन्वी आणि आरुष या दोघांना माहिती नसतं की जी फोन करणारी बाई आहे किंवा ज्या बाईसोबत अफेअर चालू आहे विशालचं ती दुसरं तिसरं कोणी नसून विशालचीच वहिनी असते, जी लग्नामध्ये विशालची वहिनी म्हणून जरी मिरवत असली तरी त्यांचं नातं मात्र वेगळंच काहीतरी असतं. आणि तो मेसेज तिच्यापर्यंत जरी पोहोचलेला असला तरी रत्नपारख्यांच्या स्टोअर रूममध्ये जाण्यासाठी तिला आधी विशाल तिकडे गेलेलं दिसायला लागतो, त्यामुळे ती तिथेच उभी असते. आणि त्याच वेळेला ती वहिनी म्हणते, चला आपण एक सेल्फी काढूया का? असं म्हणत सगळ्यांना चीज म्हणायला लावत एक सेल्फी काढला जातो. या पूर्ण सेल्फीमध्ये आता राघव नसतो. त्याच वेळेला विशाल सिंधूच्या खांद्यावरती हात ठेवतो. राघव बाजूला हे सगळं पाहत असतो. त्याला हे काही सहनच होत नसतं पण काही बोलता पण येत नसतं. दाबून बुक्क्यांचा मार चालू असतो. तोपर्यंत अन्वी आणि आरुष या दोघांचं एकच गोष्ट चालू असते, ते म्हणजे स्टोर रूममध्ये ती मुलगी येते का हे पाहणं. आणि ह्याची सगळ्याची कल्पना अजूनही इकडे राघवला नसते. हे सगळे विधी चालू असतानाच खूप मोठी घटना घडणार असते. राघव सिंधू एकमेकाकडे पाहत असतात. आरुष आणि अन्वी वाट पाहत असतात स्टोर रूममध्ये त्या मुलीची, पण ती मुलगी म्हणजे ती वहिनी असते, त्यामुळे ती वहिनी स्टोर रूममध्ये पोहोचणं म्हणजे काही वेगळं वाटणार पण नसतं. तोपर्यंत इकडे आता वरतून झुंबर पडत असतं. त्यावेळेला ते झुंबर सिंधूच्या अंगावरती पडणार तर राघव तिकडे येतो आणि सिंधूला एका बाजूला घेऊन सावरतो आणि सिंधूला तो एका साईडला करतो. त्यावेळेला तो सिंधूच्या अंगावरतीच पडतो. त्यानंतर सगळे रत्नपारखी काय झालं म्हणून तिथे धावत पळत येतात. मग मात्र आता इकडे राघवचा पारा चढतो. चिडलेला राघव आता मात्र सांगतो, हा विशालनं सिंधूचा नवरा होण्याच्या लायकीचा पण नाही आहे. सिंधूला इतकं काही झालं तो एकदा पण विचारायला आला नाही की सिंधू तुला काय होतंय? काही नाही, या विशालचं लग्न सिंधूसोबत करून खूप मोठी चूक करत आहोत आपण. आता मात्र मधू हादरते. हा साखरपुडा मोडणार की काय? पुन्हा एकदा सगळं चुकीचं घडणार की काय? तिला काहीच कळत नसतं की काय चाललंय ते. इकडे मात्र राघवने सांगितलेलं असतं ही सगळी विशालची चूक आहे आणि तो विशालवरती ब्लेम करतो. आता विशाल आणि सिंधूचं लग्न मोडण्यासाठी राघव यशस्वी होणार का? विशालचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर कसा आणणार? पाहणं फारच रंजक ठरणार.